नमस्कार, मी कल्पना. चला, नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. खूप छान पद्धतीमध्ये, सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला इथे कोशिंबीर बनवून दाखवणार आहे, ती पण काकडीपासून. आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे, गरम व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही ही कोशिंबीर नॉनव्हेजसोबत खाऊ शकता किंवा साध्या जेवणासोबतही खाऊ शकता. रेसिपी कुठे स्किप करू नका. अगदी छोटासा व्हिडिओ आहे, पण खरंच खूप छान इथे कोशिंबीर झालेली होती. मी पण पहिल्यांदा केली, पण खरंच छान झाली. चला, एक काकडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली, वरचं साल काढून घेतलं, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. आता तुम्ही तुमच्या घरामध्ये किती माणसं आहे आवडीनुसार तुम्ही ते सगळं साहित्य कमी जास्त करू शकता. आता त्याच्यानंतर आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो पण स्वच्छ धुवून घ्यायचा, तो चिरून घ्यायचा बारीक बारीक, हे बघा. आणि जितका टोमॅटो घेतला आहे ना, त्याचं अर्धा आपल्याला कांदा घ्यायचा आहे. छोटासा कांदा घेतला आहे, तो कट करून घेतला, तो पण याच्यामध्ये टाकलेला आहे. 2 चमचे शेंगदाणे भाजून घेतले. आणि शेंगदाणे अजिबात जास्त बारीक करायचे नाही, अगदी मोठे मोठे तुकडे ठेवायचे, बघू शकता. ते पण टाकून घ्यायचे. आवर्जून तुम्ही शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये 1 चमचा तरी घाला. आता इथे आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे. आता दही तुमचं जास्त आंबट वगैरे असेल तर थोडी साखर जास्त घातली तरी चालेल, पण माझं इथे दही फ्रेश आहे. अगदी चिमूटभर मीठ घालायचं. आता आपल्याला याच्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व. आता मी 1 दिवसासाठीच इथे, म्हणजे लगेच खायची तर इतकी बनवते. आता तुम्ही थोडीशी ना जास्त बनवून ठेवू शकता सकाळ संध्याकाळसाठी, आणि फ्रीजमध्ये ठेवायची. खरंच खूप छान लागते. मिक्स झालेली आहे, बघू शकता. इतकंच लागतं आपल्याला, जास्त पण लागत नाही. आता इथे मी ना 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी दही घेतलेलं आहे. दही फ्रेश आहे, अजिबात आंबट नाही आहे. आणि फ्रीजमधलं दही हे बघू शकता, थंड आहे. आता ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. चला, मिक्स करायचं आहे. आता तुम्हाला दही थोडंसं कमी घालायचं असेल तर कमी घालू शकता, किंवा जास्त घालायचं असतं तर जास्त घालू शकता. पण बघा, दही पण खूप चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी, त्याच्यामुळे आपल्या पोटात दही पण जायला पाहिजे. आणि काकडी टोमॅटो हे याच्यामध्ये खूप पाणी असतं, त्याच्यामुळे हे पण आपल्या पोटामध्ये जायला पाहिजे. आणि मुलांना पण तुम्ही आवर्जून द्या. खरंच छान झालेली होती कोशिंबीर. मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता इथे. आता त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे. आता कडकडीत असं मी तेल गरम करून घेतलेलं आहे बघा, आणि गरम आहे ते डिशवरती ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची. अगदी थोडंसं जिरं घालायचं. आणि 1 हिरवी मिरची ना उभी चिरून अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले. जास्त तिखट नाही आहे ती घालून घेतलेली आहे, बघू शकता. आणि अगदी चिमूटभर इतका हिंग घातलेला आहे. चला, गरमागरम आपल्याला ही फोडणी आपल्या कोशिंबीरवरती टाकून घ्यायची. हे बघा, मस्त तडका आपण दिलेला आहे इथे कोशिंबीरला. आता आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे संपूर्ण कोशिंबीरमध्ये छान अशी चव पण उतरेल, किंवा चव लागेल पूर्ण कोशिंबीरीला. बघू शकता, एवढी सुंदर झालेली होती, चवीला अप्रतिम. चला, मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला कोथिंबीर टाकायची राहिलेली आहे. कोथिंबीर पण आहे ना स्वच्छ निवडून वगैरे चिरून धुवून वगैरे घेतलेली आहे, ती आपल्याला आता याच्यामध्ये घालायची. आणि बघू शकता इथे आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. तुम्ही एकदा करा, नंतर मला सांगा त्याची टेस्ट कशी लागलेली आहे ती. चला, तुम्ही रेसिपी संपूर्ण इथपर्यंत बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.